नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2024 करंट अफेअर 2024 अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे. सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून घ्या, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. प्रश्न उत्तर घेणार आहोत. IMP प्रश्न आहे. देशाची सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट भारताने कोणती लॉन्च केली आहे? पहिला ऑप्शन आहे टेराकुडा, दुसरा बॅराकुडा, चौथा आहे विराटकुडा, चौथा आहे तेजसकुडा. तर योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 बॅराकुडा. अलीकडेच FDI प्राप्तकर्ता म्हणून देशात अव्वल कोणते राज्य आहे? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आहे उत्तराखंड, तिसरा अरुणाचल प्रदेश, चौथा आहे उत्तर प्रदेश. तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. तामिळ कवी तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशात उद्घाटन करण्यात आले आहे? पहिला ऑप्शन आहे भारत, दुसरा आहे नेपाळ, तिसरा आहे बांगलादेश आणि चौथा ऑप्शन आहे फ्रान्स. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्स. भारतीय सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्यांना DSCSC कोठे गोल्डन आऊल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? पहिला ऑप्शन आहे मालदीव, दुसरा आहे नेपाळ, तिसरा आहे बांगलादेश, चौथा आहे श्रीलंका. तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 श्रीलंका. श्रीलंकेतील G20 शिखर परिषद कोणाला ग्लोबल आयकॉन पुरस्कार मिळालेला आहे? पहिला ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू, दुसरा आहे अब्दुल्लाही मायर, तिसरा आहे अभिनव चौधरी आणि चौथा आहे डॉक्टर श्रीनिवास नाईक धारावत. सो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर श्रीनिवास नाईक धारावत. NSDC आणि कोणत्या सरकारने भारतीय मजुरांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी हातमिळवणी केली आहे? पहिला ऑप्शन आहे सौदी अरेबिया, दुसरा आहे नेपाळ, तिसरा आहे बांगलादेश, चौथा आहे श्रीलंका. तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 सौदी अरेबिया. प्रसिद्ध झालेल्या IUCN रेड लिस्ट अपडेटनुसार किती टक्के गोड्या पाण्यातील मासे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे? पहिला ऑप्शन आहे 15%, दुसरा आहे 20%, तिसरा ऑप्शन आहे 25% आणि चौथा आहे 30%. सो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 25%. अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2023च्या अंतिम सामन्यात बांगलादेश संघाने कोणत्या देशाचा पराभव केला आहे? पहिला ऑप्शन आहे भारत, दुसरा आहे नेपाळ, तिसरा UAE, चौथा आहे श्रीलंका. तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 UAE. PM मोदींनी स्वररुद्ध मंदिराचे कोठे अनावरण केले? जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र आहे? पहिला ऑप्शन आहे सुरत, दुसरा आहे वाराणसी, तिसरा आहे कोच्ची, चौथा आहे मुंबई. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 वाराणसी.